यावर्षी नवरात्र 9 दिवस नसून 11 दिवस आलेले आहे. तर आज आहे नवरात्रीची 7वी माळ आणि आजचा रंग आहे केशरी. तर आज सकाळपासून आमच्याकडे खूपच पाऊस चालू होता, त्यामुळे आज मी काही आरतीला सकाळच्या गेलीच नाही आणि मग संध्याकाळीच व्हिडिओला शूट चालू केलं. मस्तपैकी कडक असा चहा केला, कारण तब्येत पण थोडी बरी वाटत नव्हती आणि मुलांना संध्याकाळच्या जेवणामध्ये गरम गरम असं तांदळाची खिचडी बनवली. गरम गरम डाळ खिचडी आणि त्यामध्ये तुपाची धार. अरे अरे अप्रतिम, माझ्याच तोंडाला पाणी येते. पण सध्या माझा 9 दिवसाचा उपवास आहे, त्यामुळे माझ्यासाठी मी भगरेचा भातच बनवला आहे. रोज रोज उपवासाला काय करायचं समजत नाही, मग आता असंच काहीतरी करते, कारण की भूक पण ना लागत नाही. मग मी माझ्यासाठी असंच बनवलेलं आहे आणि ह्या तिघांचा माझा उपवास आणि या तिघांचं जेवण संपतच नाही. ते शिळं खूप राहतंय, त्यामुळे सकाळचीच बेसन आणि सकाळचीच भाकरी मी त्यांना दिलेली आहे. मुलांनी तर फक्त खिचडी भातच खाल्ला. सध्या आमच्या घरात जिकडे बघेल तिकडे कपडे दिसत आहेत. मग मी संध्याकाळी माठ धुवून ठेवते, कारण मग कसं संध्याकाळी धुवून मस्त पाण्याने भरला ना, दिवसभर पाणी पण मुलांना पुरतं आणि पाणी पण माठातलं खूप छान लागतं. त्यामुळे मग मी ना संध्याकाळीच हे असं आवरून ठेवत असते. आणि मग थोडीशी किचनमधले सगळा पसारा वगैरे आवरला आणि मी देखील गरमागरम भगर खाऊन घेतली. सध्या सगळीकडेच एवढा महाराष्ट्रात पाऊस चालू आहे ना, त्यामुळं ना सध्या खूप व्हायरल इन्फेक्शन चालू आहे आणि तेच आमच्या घरात देखील एका पाठोपाठ एकाचे नंबर लागलेले आहेत. हल्ली माझ्या दिवसाचा शेवट आता असाच काहीतरी होत आहे. सगळे कपडे घरामध्ये आणायचे आणि खास कपड्यांसाठी जोरात फॅन लावून द्यायचा, कारण दिवसभर कपडे सुकत नाहीत. चला तर बाय.